हाय, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर काल झाली होळी आणि आज आहे धुलीवंदन. तर सगळ्यांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार चाललेलो आहोत. तिच्या मामाच्या इकडे चाललेलो आहोत धुलीवंदन साजरी करण्यासाठी. तसं आम्ही दरवर्षी जात असतो म्हणजे दरवर्षीचा आम्ही जात असतो धुलीवंदन साजरी करायला. आणि यंदा सुद्धा धुलीवंदनच. आणि आणखी आता आईचं ऑपरेशन होऊन महिना होऊन गेला आणि ती इथं होती 7-8 दिवस आमच्याकडं. आणि तिला जे निघून घातलं 7-10 दिवसांनी आणि त्याच्यावर परत आमचं जाणंच झालं नाही. त्यानंतर ती मुंबईला गेली तिच्या भावाकडे आणि आता रिटर्न आलेली. तर म्हणलं एकदा जाऊन तिची भेट घेऊन यावं. आणि आज मुलांना धुलीवंदनाची सुट्टी आहे, त्यामुळं चाललेलं होता म्हणजे कामं दोन्ही पण होती. तर चला. तर पहा मंडळी, हा आमचा आहे ढवळगाव बेलवंडी फाटा. तो रस्ता आहे. काम चाललं होतं रस्त्याचं तेव्हा इतका खराब झाला होता रस्ता हा. पण आता एकदम सुपर झालेला आहे रस्ता. एक 5 ते 10 मिनटामध्ये नॉनस्टॉप माणूस बेलवंडी फाट्यापर्यंत जाऊन पोचतं. तर एकदम फास्टमध्ये चाललेलो होतो आम्ही. गर्दी वगैरे नव्हती रस्त्याने. एकदम सुंदर रस्ता झालेला आहे. तर आम्ही आता चाललेलो आहोत माझ्या माहेरी कवठ्याला. आणि आम्ही शॉर्टकट मार्गे माशावरून गेलो. तर माशाची इथं ह्या पॉईंटला आलं ना, मला आवर्जून एवढी आठवण होती. माझी बहीण रूपा, इथं तिचा दशप्रिया विधीचा कार्यक्रम झालेला होता. माशाची नदी ही एकदम आमची सोबत लग्न झालेली आणि लग्न झाल्यानंतर लवकरच 1-2-3 वर्षातच तिचं असं वाईट दुर्घटना म्हणजे ती आमच्यातून गेली. केव्हा मी ह्या रस्त्याने आमचं जाणं होतं. आता माझ्या माहेरी जाण्यासाठी 2-3 रस्ते, पण इकडून माशावरून जाणं झालं. तर तिची आठवण आल्याशिवाय इथून चालल्यावर कधीच मला म्हणजे इथून चाललो आहे आणि म्हणजे आठवण म्हणजे हा प्रसंगच असा आहे का ती आठवण आल्याशिवाय राहतच नाही. तर खूप म्हणजे एकदम असं मनाला हळहळ वाटते. मी सांगते ना, आमचं लग्न सोबतच झालं. शाळेत आम्ही लहानपासून म्हणजे लहानपणापासून सोबत शाळेत गेलेलो. लग्न पण आमची सोबत झाली, त्यामुळे तिची आवर्जून आठवण होती. खूप वाईट वाटतं मनाला. तर चला असो, तिथून निघलो आम्ही मशाच्या शॉर्टकट रस्त्यानेच गेलो होतो. शिरूरवरून काही काम नसेल तर आम्ही मशावरून जात असतो. तर मग आलो पुढं. मशावरून पुढं आल्यानंतर मुलांना खायला घेण्यासाठी थांबलो होतो आम्ही. टाकळीमध्ये थांबायचं होतं, तेच आमचं डिस्कशन चाललं होतं गाडीत बसून. तर दादा म्हणत होता, मला पिशवी भरून चिक्कू आणले श्लोकला यांना खायला आता आपण. तर मग तिचे पप्पा म्हणले, नाही आणखीन आईस्क्रीम वगैरे घेऊ आपण मुलांना. तर पुढे जाऊन दुकानामध्ये थांबलो आम्ही. तर हा झोपल्या असा गाडीत मोबाईल बघत होता. मला वाटलं झोपलायच की ना असा कानावडा होऊन. तेव्हा मी पाहत होते, लक्ष त्याचं पूर्ण खाली होतं. मला वाटलं झोपीच गेला हा, पण जागा होता. आणि मग पुढं जाऊन गेलो आम्ही. पूर्ण इतकं उन्हाचं वातावरण होतं. मग पोरांचं लगेच डिस्कशन झालं. म्हणले कोण घेतल्यावर आम्हाला पण आईस्क्रीम घ्यायची पप्पा. आणि ऊसाचा रस प्यायला थांबायचं होतं आम्हाला पण. शॉर्टकटने आल्यानंतर तिथं मशावरून येत आणि काही कुठं रसाचं दिसलंच नाही आम्हाला गाडा. आणि मग गेलो पुढं. कोण घेतले मुलांना 7-8-10. आता तिथं बरेच चिल्लर गँग आहे आमची म्हणल्यावर 10 कोण घेतले. आम्हाला चौघांना 4 आईस्क्रीम घेतला. आणि मी आले गाडीमध्ये. दादाला म्हणलं तेवढं त्याला ऑनलाईन पेमेंट करायला सांगितलं मोबाईलवरती, आणि तो करत होता. आणि आणखी त्याचं पाहायचं काम चाललं होतं, ही आईस्क्रीम घेऊ का ती आईस्क्रीम घेऊ. मुलांचं असंच असतं. त्याचं ते नियोजन झालं, त्याला कोणता पाहिजे होता तो कोण घेतला त्याने. आणि पुढं बराच वेळ त्याचं कन्फ्युजन चाललं होतं, ही घेतला का तो ठेवून दिला. आधी तर 3च आम्हाला काढून दिले. मला तुम्हाला घेऊन जा, मला दुसरे आणतो.
कशी फोन चालू असतं यांनी कावडे घेतली पुढे गेला रे. आणि घरी आलो तर यांची लगेचच रंगपंचमी चालू झाली. आणि आणूनी तर माझ्याकडूनच कलर घेऊन गेला. मी मुलांना देत होते, मला दे म्हणलं, याला लागत असं कशाला तरी खेळायला. याने कलर घेतला आणि त्याच्या दाजीला झोपल्यात असं जुगुळसं कलर गुळसू घेतलाय फार नाका तोंडात जास्त वर. आणि यांना काही कल्पना नव्हती, झोपलेले होते. एवढी लहान मोठी सगळीच बारकाली पोरण आम्ही इतके हसलो यांना, आम्हाला कुणालाच काही कल्पनाच नव्हती काही आणू असा यांना रंगवीन म्हणून. आणि मग परत त्याने कलर घेतला माझ्याकडून. दादानी कलर घेतला, दादाच्या पप्पाला कलर लावल्यामुळे दादानी मामाला कलर लावला आणि मामाला काळा करून ठेवला. अख्खा कलर इतका फेंट दिसत होते, कलर हुरके मला वाटलं एवढं नाही रंग. मामाला सुद्धा आणून रंगून टाकला. आणि मग आणूची ते दादाची आणि श्लोकची रंगपंचमी चालू झाली. श्लोक एवढा दादाला हे करू घेत होता. आता दादाला तो लहान आहे म्हणून हक्क, ते याने काय त्याला काही एवढं हे केलं नाही. आणि तो इतका जोरात कलर लावत होता त्याला. ते फुगे आबाने त्याला आणले होते ते कलरचे फोडायचे, तो टाकत होता याच्या अंगावर. बराच वेळ चाललं होता, आम्ही तर असला हसत होतो यांना. आणि मग नंतर यांनी यायच्या टायमाला संध्याकाळून पायाला लागून घेतलं, ते पण खूप वाईट वाटलं. त्याला दवाखान्यातून आणस्तोवर थांबलो आम्ही. जरा थोडीशीच तार लागली, पण आता ते कवळा पाय होता त्याच्यामुळे भरपूर खोल जखम झाली. आधी एवढे खेळले दिवसभर, संध्याकाळी याच्या टायमाला 1 मिनिटात थोडंसं लागलं, सगळं वातावरण हे करून टाकलं. आणि मग दुपारच्या वेळेमध्ये इकडं चहा पाणी सरबत झाल्यावर मग मी गेले होते. माझ्या चुलतीने ताईन त्या पापड करीत होत्या, एकदम कॅमेरा फ्रेंडली. तिला म्हटलं थांब तुझा व्हिडिओ काढते, तर एकदम हसून बिसून कॅमेऱ्यामध्ये बघून इतकी भारी करत होती. हे बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड करत होती. आणि मग तिला व्हिडिओ काढते म्हणल्यावर. आणि इकडं आप्पांना पण मी म्हणलं आता उद्या ही दिसेन यूट्यूबला बघा. आणि ही आजीसुद्धा हिला थोडं दाखवलं, म्हणली अगं नको मला नको दाखवू. मग तिला नाही जास्त दाखवलं. आणि मग दाखवत होती मला. मी म्हणलं ना व्हिडिओ काढते, तर चांगली एकदम भारी असं व्हिडिओ काढायला असं माणूस पाहिजे ना, एकदम हसून खेळून कॅमेऱ्या पुढे. म्हणजे आता काही नको मला नको दाखवा असं म्हणतात ना, तसं तिला म्हटलं ना, ती लगेच म्हणजे हा दाखव चल. मग असं तिने हे केलाय पापड दाखवला लाटून. खूप छान पातळ केले होते ना. ही आमची वहिनीबाई ह्या सोऱ्यानी इकडे हे करत होत्या. आणि तिकडं दोघीजणी वहिनीबाई त्यांची घराची साफसफाई चालली होती म्हणल्यावर ते काही मी दाखवलं नाही. आणि चला याच्या पुढचा व्हिडिओ मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवीन, कारण की आता हा व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे. अजून एक व्हिडिओ इथला नंतरचा आम्ही जेवणं वगैरे केली, हा सुद्धा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, पण तो मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवीन. चला बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.